या गाडीनं भाऊ लय साथ दिलेला आहे मला. या गाडीचे ना एवढे उपकार आहेत. या गाडीमुळं माझ्या आज 2 गाड्या आहेत. मी एक बुलेरो पिकअपचा ड्रायव्हर होतो पहिलं. आज माझ्याकडे 2 गाड्या मोठ्या आहेत. या गाडीचे लय उपकार आहेत भाऊ. हिनं मला लय साथ दिल्या. घरची माझी पहिली लक्ष्मी म्हणून हीच आहे. एकदाचा बुलेट करून आता क्रॉस केला आहे. आता पार्टीला फोन केला तर पार्टी बोलले अजून 1 तास लागेल. 1-1.5 तास. इथं 11 वाजले. आता आपल्याला 1 वाजता पोहोचायचं आहे. आला पार्टीचा फोन जस्ट आहे बघा. आता हे म्हणलंय 1.25 घंट्याचा रस्ता आहे इथून मुलुंडून. दमान जावं लागेल कारण गाडी गरम मूल्य. माणसं जेवायला गेल्यात. कोण पण नाही. एकटं माणूस आहे म्हणते तर गाडी लावायला. तर लय मगच मारी आहे. आता त्या जागीरदार साहेबांना डिझेल सुद्धा ठेवले नव्हते गाडीमध्ये. काल नशेत काय काय केलं काय माहिती. तर साईनला आल्यावरती गाडी डिझेल टाकलं. त्यांना बी गाडी लावावं लागेल. कालपासून माल खाली झाला नाही आपला. आणि इथं एक येणार होती गाडी दुसरी ती लोखंडवाल्याची. ती आला असते तर अजून 3 वाजेपर्यंत लटकावं लागलं असतं. इथं आमचं मला मॅकडॉनल्डचं पार्सल ती लागतंय थोडं GST PST तेव्हा लागलं. चला आता मी खातो. दाखवणार नाही तुम्हाला. माझं पोट दुखतंय माझं. कोक सोबत हे दिले. खालं कसं असं. हां आलं. त्याला असं गाडायचं. बर्गर आहे. मेरे तो मजे है. अभी तुम्हारा देखो क्या होईगा खाली. या तुम्ही बसा उपाशी. उतरवून टाकणार आहे मी. तुम्ही टेन्शन घेऊ नका. माझं पोट दुखलं तरी चालतंय. गेलं पण आजचा माझा दिवस भाडा बी खोटं पडलं. कारण आज बी ह्याच पार्टीच्या मला परत ऑर्डर होती. आता त्यांना गाडी भेटली नाही म्हणून भाऊ त्यांनी पोर्टर बुक केले. त्यांचं काम आहे. आता त्यांनी माझ्यासाठी 1 दिवस होल्ड बी टाकला असते माहिती आहे का. हे भाडं आहे ना पेंडिंग मध्ये बी ठेवलं असतो मी.